विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्ष ऐच्छिक मराठी अभ्यासपत्रिका 9वी यातील पहिला घटक साहित्याचे स्वरूप हे पाहत आहोत. यापूर्वीच्या तासिकेमधून आपण साहित्याचे स्वरूप पाहत असताना भारतीय अभ्यासकांनी साहित्याच्या ज्या व्याख्या केल्या आहेत आणि साहित्याची लक्षणे सांगितलेली आहे याचं सविस्तर असं विवेचन केलेलं आहे. त्यानंतर आपण या पहिल्या प्रकरणातीलच एक महत्त्वाचा घटक पाश्चात्य साहित्य विचार याचा विद्यापीठीय अभ्यासक्रमानुसार जो भाग आहे त्याची माहिती आपण पाहत आहोत. यामध्ये आपण पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे आणि पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या या संदर्भातील विवेचन पाहिलेलं आहे. पाश्चात्य अभ्यासकांनी भावना आणि कल्पना या घटकांना अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान दिलेलं आहे आणि याचबरोबर त्यांनी बुद्धी, लयबद्धता आणि शैली या घटकांनाही अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान दिलेलं आहे. पाश्चात्य अभ्यासकांनी जे विचार मांडलेले आहेत त्यापैकी आपण पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली जी काव्यतत्वे आहेत किंवा साहित्याची लक्षणे आहेत त्यापैकी 3 लक्षणांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये 1 भावना, 2 कल्पना आणि 3 बुद्धी या 3 साहित्य लक्षणांचा विचार आपण केलेला आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण लयबद्धता या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. पाश्चात्य अभ्यासकांनी जे काही महत्त्वाची साहित्य लक्षणे सांगितलेली आहेत किंवा काव्यतत्वे सांगितलेली आहेत त्यापैकी लयबद्धता हे एक साहित्याचं अतिशय महत्त्वपूर्ण असं लक्षण पाश्चात्य अभ्यासक सांगतात. लयबद्धता हा एक साहित्याचा महत्त्वपूर्ण घटक आहे. किंबहुना साहित्य हे सौंदर्याची एक लयबद्ध निर्मिती असते असे म्हटलं तर मुळीच वावगे ठरणार नाही. साहित्य विचार या संदर्भ ग्रंथामध्ये लयबद्धता या पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेल्या साहित्याच्या लक्षणाच्या संदर्भात किंवा काव्यतत्वाच्या संदर्भात विचार करत असताना अशी नोंद इथे केलेली आहे. ते या ठिकाणी असं वर्णन करतात, नमूद करतात की लयबद्धता हा एक साहित्याचा महत्त्वपूर्ण घटक आहे. किंबहुना साहित्य ही सौंदर्याची एक लयबद्ध निर्मिती असते. तर लयबद्धता याला त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान दिलेलं आहे आणि विशिष्ट अशी रचना किंवा विशिष्ट अशी लयबद्धता जेव्हा काव्यामध्ये निर्माण होते, साहित्यामध्ये निर्माण होते तेव्हा सौंदर्य निर्मिती होत असते असं पाश्चात्य अभ्यासक आपली मते मांडताना दिसून येतात. बऱ्याच पाश्चात्य साहित्य विचारवंतांना काव्याच्या बाह्य स्वरूपात पद्याचे किंवा लयबद्धतेचे महत्त्व वाटते. तर लयबद्धता जी आहे या लयबद्धतेच्या बाबतीमध्ये
जे पाश्चात्य अभ्यासक आहेत त्यांची काही नावे इथे देण्यात आलेली आहेत. त्यांनी काव्याच्या बाह्य स्वरूपामध्ये लयबद्धतेला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. यामध्ये कार्लाइल, जॉन्सन, एडगर ॲलन पो यासारख्या साहित्यशास्त्रज्ञांनी आपल्या व्याख्येतून लयबद्धतेचा उल्लेख केलेला आहे. ते पाश्चात्य अभ्यासक आहेत. त्या पाश्चात्य अभ्यासकांनी भावना, कल्पना, बुद्धी याबरोबरच लयबद्धता हे एक साहित्याचं महत्त्वपूर्ण लक्षण मानलेलं आहे. यामध्ये कार्लाइल आहे, जॉन्सन आहेत, एडगर ॲलन पो यासारखे पाश्चात्य अभ्यासक आहेत. त्यांनी आपल्या व्याख्येतून लयबद्धतेचा उल्लेख केलेला आहे. काव्य म्हणजे लयबद्ध वृत्तबद्ध लेखन होय. जॉन्सन यांनी एक व्याख्या केलेली आहे. पोएट्री इज मटेरिकल कंपोजिशन. काव्य म्हणजे वृत्तबद्ध लेखन होय. जॉन्सन यांनी काव्यामध्ये जे आपण लयबद्धता असं इथं उल्लेख केलेला आहे त्यामध्ये वृत्तबद्ध लेखन असं म्हटलेलंच आहे. त्यावेळी त्यांच्या डोळ्यापुढे लयबद्धता हा विशेष प्रामुख्याने असावा. जॉन्सन ज्यावेळेस काव्य म्हणजे वृत्तबद्ध लेखन अशी व्याख्या करतात त्यावेळी त्यांचा हेतू किंवा त्यांचा उद्देश की काव्य हे लयबद्ध असते, म्हणजे लयबद्धता हेच काव्याचं लक्षण जॉन्सन यांच्या समोर असावं अशी नोंद या ठिकाणी केलेली आहे. कार्लाइल देखील या लयबद्धतेच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडताना म्हणतात, पोएट्री इज म्युझिकल थॉट. काव्य म्हणजे संगीतमय विचार. कार्लाइल, जॉन्सन ज्या पद्धतीने काव्य म्हणजे वृत्तबद्ध लेखन होय अशी व्याख्या करतात, लयबद्धतेच्या संदर्भामध्ये त्यांनी हा विचार मांडलेला आहे. आणि त्याचबरोबर कार्लाइल हे पाश्चात्य अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत. त्यांनी काव्य म्हणजे संगीतमय विचार होय अशी काव्याची व्याख्या केलेली आहे. पोएट्री इज म्युझिकल थॉट. काव्य म्हणजे संगीतमय विचार असं त्यांनी व्याख्या केलेली आहे. त्यावेळी त्यांनाही लयबद्धता या विशेषाला प्राधान्य द्यावयाचे आहे असे वाटते. म्हणजे जे पाश्चात्य अभ्यासक आहेत, साहित्यशास्त्रज्ञ आहेत किंवा विचारवंत आहेत यांनी लयबद्धतेला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. यामध्ये आपण जॉन्सन यांनी केलेली काव्य म्हणजे वृत्तबद्ध लेखन ही व्याख्या आहे आणि कार्लाइल यांनी पोएट्री इज म्युझिकल थॉट. काव्य म्हणजे संगीतमय विचार असे त्यांनी म्हटलेले आहे. या दोन्हीही विचारवंतांनी लयबद्धतेच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडलेले आहेत, निषेध केलेले आहे. जॉन्सन असो किंवा कार्लाइल असो या दोन्हीही विचारवंतांनी लयबद्धतेला प्राधान्य दिलेले दिसून येते. एडगर ॲलन पो यांनी काव्य म्हणजे सौंदर्याची लयबद्ध निर्मिती होय असे स्पष्टपणाने सांगून लयबद्धतेचेच महत्त्व वर्णिलेले आहे. दुसरे एक महत्त्वपूर्ण अभ्यासक आहेत एडगर ॲलन पो. यांनी काव्य म्हणजे सौंदर्याची लयबद्ध निर्मिती होय अशी व्याख्या केलेली आहे आणि यामध्ये त्यांच्या वाक्यामध्ये देखील लयबद्धता याला गेय रचना किंवा विशिष्ट अशा स्वरूपाची रचना असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण कार्लाइल जेव्हा काव्य म्हणजे संगीतमय विचार असे म्हणतात, संगीतमय विचारामध्ये लयबद्धतेला अतिशय महत्त्वाचं स्थान असतं. संगीतामधील विविध राग असतील
ती गीत गाण्याची पद्धती असेल ती लयबद्धच असावी लागते किंवा लयबद्धच असते. ती कशीही गाऊन चालणार नाही किंवा कशीही म्हणून चालणार नाही. म्हणून मग या ठिकाणी जॉन्सन आहेत, कार्लाइल आहेत किंवा एडगर ॲलन पो आहे, यांनी काव्य म्हणजे सौंदर्याची लयबद्ध निर्मिती होय, यांनी देखील काव्यामध्ये लयबद्धतेला अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान दिलेलं आहे. काव्य म्हणजे सौंदर्याची लयबद्ध निर्मिती होय असे स्पष्टपणाने सांगून लयबद्धतेचेच महत्त्व वर्णिलेले आहे. म्हणून पाश्चात्य साहित्य विचारात लय हे एक काव्याचे प्रमुख लक्षण आहे. म्हणून पाश्चात्य अभ्यासक देखील लयबद्धतेला अतिशय महत्त्वाचं स्थान देताना दिसून येतात. साहित्य विचार या पुस्तकामध्ये संदर्भ ग्रंथामध्ये साहित्याचं जे काव्यतत्व सांगितलेलं आहे किंवा साहित्याची जी लक्षणे सांगितलेली आहेत त्या चौथ्या लयबद्धता या साहित्याच्या लक्षणाविषयी थोडक्यात विचार या पद्धतीने करण्यात आलेला आहे. यामध्ये जॉन्सन, कार्लाइल, एडगर ॲलन पो यांनी जे लयबद्धतेच्या संदर्भात व्याख्या केलेल्या आहेत त्या अनुषंगाने या तिन्ही अभ्यासकांनी आणि याचबरोबर इतर पाश्चात्य अभ्यासकांनी देखील लयबद्धतेला काव्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाश्चात्य अभ्यासकांनी जे काही साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत त्या एकूण 5 लक्षणांपैकी आपण 4 साहित्याच्या लक्षणांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये पहिलं लक्षण आपण भावना, दुसरं कल्पना, तिसरे बुद्धी आणि चौथे लयबद्धता हे साहित्याचे लक्षण अभ्यासलेले आहे. यानंतर जे 5वं साहित्याचं लक्षण आहे शैली, याचा विचार आपण नंतरच्या तासिकेत करणार आहोत. आजच्या तासिकेत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.